नमस्कार मंडळी, मी प्रिया प्लीज किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। आणि आज कोबीपासून एक छान अशी भन्नाट भाजी बघणार आहे। तुम्ही एकदा जर बनवली तर तुम्ही नेहमीच तुम्हाला खाऊ वाटेल अशी ही भाजी असणार आहे। आणि तुम्ही पाहुण्यांना जरी ही भाजी घातली तरी ते पण म्हणतील की वाव किती छान भाजी केलेली आहे। चला तर मग सुरुवात करूया आपल्या आजच्या रेसिपीला। रेस्टॉरंट स्टाईल भाजी बनवायची आहे, फक्त थोडा वेगळा ट्विस्ट केलेला आहे, पण भाजी खूप चवीला छान लागली होती। काय केलेलं आहे, सुरुवातीला मी कोबी आहे तो खिसून पण घेतलेला आहे आणि बारीक चिरून पण घेतलेला आहे। आणि बारीक चिरलेला कोबी आहे तो मिक्सरला बारीक करून घ्यायचा आहे, तो खूपच बारीक होतो म्हणून मी काय केलेलं आहे, थोडंसं बारीक खिसलेलं कोबी पण वापरलेलं आहे। दोन्ही कोबी एकत्र करून घ्यायचे आहेत आपल्याला। बघा इथे मी दाखवते। त्यामध्ये अर्धा चमचा नमक टाकलेला आहे आणि पाव चमचा बेकिंग पावडर टाकलेला आहे आणि 3 ते 4 चमचे मोठं बेसनचं पीठ टाकलेलं आहे। छान असं मिक्स करून बघा कुस्करून घेतलेलं आहे। छोट्या आकाराचे गोळे तयार करायचे आहेत। झाकून बाजूला ठेवायचं आहे। माझा एक ऑलरेडी व्हिडिओ आलेला आहे नान कसं बनवायचं, मी शॉर्टमध्ये ते सांगते बघा। इथं मैदा घेतलेला आहे, दही घेतलेलं आहे, नमक घेतलेलं आहे चवीप्रमाणे आणि त्यामध्ये थोडीशी बेकिंग पावडर आणि बेकिंग सोडा घालून छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। आपल्याला नेहमीप्रमाणे जी कणिक मळतो त्या टाईपमध्ये कणिक मळायची आहे। आणि तुम्हाला जर नान स्पेशल बघायचं असेल तर कमेंट करून नक्की सांगा। आणि आपल्या चॅनलला ऑलरेडी व्हिडिओ आहे तो तुम्ही बघू शकता, इथे मी लिंक खाली देणारच आहे। आणि बघू शकता इथे छान असं पीठ मी मळत आहे इथे आणि घट्ट असा गोळा तयार करून झाकून ठेवायचा आहे आपल्याला। आणि मगाशी जे आपण कोबीचं सारण केलं होतं ते मी तेलामध्ये सोडून त्याचे छोट्या आकाराचे गोळे केले होते। किंवा टाइम जर नसेल तर तुम्ही भजी सोडताना त्या सेम तसंच करायचं आहे। छोट्या आकाराचे गोल गोल अशी भजी सोडून घ्यायचे आहेत आपल्याला आणि कमी गॅसवर आपल्याला खरपूस असे तळून घ्यायचे आहेत। बघू शकता तेल गरम असल्यामुळे माझं एका दुसरं थोडासा करपल्यासारखं झालेलं आहे। आणि त्यानंतर आपण मसाल्याचा ग्रेव्ही तयार करण्यासाठी कांदा चिरून घेत आहे, बारीक कांदा चिरलेला आहे। मिक्सरच्या भांड्यामध्ये कांदा, आलं आणि लसूण आहे ते छान असं मिक्सरला बारीक करून घेतलेलं आहे। आणि इकडे बघा आपले मस्त असे कोबीची भजी किंवा गोळे जे आहेत ते तळून पण छान झालेले आहेत। कलर असा बघा गोल्डन कलर मी दिलेला आहे इथे। आणि ग्रेव्हीसाठी काय केलेलं आहे, कढईमध्ये तेल घातलं होतं, तेलामध्ये जी मगाशी पेस्ट केली होती ती पेस्ट यामध्ये घातलेली आहे। मी गॅसवर चांगलं भाजून घेतलं आणि त्यामध्ये मी चटणी आहे, एक काश्मीरी लाल मिरची पावडर आणि एक नॉर्मल आमची जी चटणी असते ती घातलेली आहे। त्यानंतर मी ते तिळाचं आणि शेंगदाण्याचं जे कूट केलं होतं ते घातलेलं आहे। त्यानंतर एक चमचाभर गरम मसाला घालून मस्त असं आपलं मिक्स करून घेतलेलं आहे। त्यामध्ये एक वाटीभर पाणी घातलेलं आहे, वरून छान अशी कोथिंबीर आणि कसुरी मेथी टाकून घेतलेली आहे। आणि ते छान अशी उकळी आल्यानंतर गॅस कमी केल्यानंतर त्यामध्ये मगाशी जे कोबीचे वडे तळले होते ते यामध्ये टाकलेले आहेत आणि गॅस कमी करून ठेवलेला आहे। इकडे बघा नान छान असं लाटून घेतलेलं आहे, त्याला एका साईडला पाणी लावून छान असं भाजलेलं आहे आणि दिसण्यासाठी वरून छान असं काळा तिळाचा वापर केलेला आहे। आणि तुम्हाला मी शॉर्टमध्ये दाखवते नान कसं बनवलेलं आहे इथे। आणि तीळ लावून लाटायचं आहे, झाकून ठेवायचं आहे आपल्याला आणि वरून मस्त असं भरपूर असं बटर लावून घ्यायचं आहे। कमी वेळेमध्ये ही टेस्टी रेसिपी खूप छान लागते। व्हेज मराठासारखीच टेस्ट येते पण थोडीशी वेगळी। आणि ही भाजी बघा किती छान अशी दिसते, इथे तुम्ही चिकन विसरून जाल एवढी छान ही व्हेज भाजी आहे। तुम्ही या भाजीला नाव काय द्यायचं ते तुम्ही कमेंट करून नक्की सांगा। मी या भाजीला नाव काय दिलेलं नाही आणि इवन ही भाजी बाजारामध्ये पण कुठे भेटत नाही आहे। ही मी एक ट्राय केला होता, ती खूप छान ट्राय झालेला आहे आणि टेस्ट पण खूप छान लागलेला आहे। मी या भाजीला माझ्या पद्धतीनं नाव दिलेलं आहे की कोबी क्रंची करी विथ नान असं मी नाव दिलेलं आहे। तुम्हाला हे नाव कसं वाटलं कमेंट करून नक्की सांगा। आणि तुम्हाला दुसरं काय सजेशन द्यायचं असेल ते पण देऊ शकता आणि ही रेसिपी घरी जरूर ट्राय करा।